पक्षनेता मिळालाच पाहिजे। विरोधी पक्षनेता न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, विरोधी पक्षनेता न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आणि इंडिया आघाडीचा विजय असो। राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून विधिमंडळात अजूनही विरोधी पक्ष नेत्यांची निवड करण्यात आली नाहीये। त्यामुळे याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तातडीने विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्यांची निवड करावी यासाठी आज राजश्री शाहू महाराज समाधी स्थळ येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय। महायुती सरकारमधील घोटाळे लपवण्यासाठी सरकार विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यांची निवड करत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90 वर्षाचा इतिहास जर बघितला तर स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा विरोधी पक्ष नेता पद हे संख्येवर दिलं जात नव्हतं। याचा सर्व वृत्तांत गेले 4 दिवस सोशल वर सगळीकडे सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 12 सदस्य असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय दत्ता पाटील विरोधी पक्ष नेते झाले। विधान परिषदमध्ये आदरणीय विठ्ठलराव हांडे विरोधी पक्ष नेते झाले। यशवंतराव चव्हाणांनी जी परंपरा जपली तीच परंपरा यावेळेला जर आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये सरकार आलं, दुसरं अधिवेशन आलं, पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेते पद दिलं जात नाही। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणाने विरोधी पक्ष उत्तर देईल याची भीती या सरकारला वाटते। कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार हे अडचणीत आहे, सरकार बॉर्डरला आहे आणि याला विरोधी पक्ष नेते द्यायला पाहिजे। आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आणि जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पाऊल मी उचललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्ष नेता हा द्यावा लागेल। त्या मुद्दाम सरकार टाळाटाळ करते का हे सगळे विरोधी पक्ष नेते पद द्यायला? कारण ज्या पद्धतीचं बहुमत त्यांना मिळालेलं आहे ते बघतात। आज जर बघितलं तर शिवसेनेनं पहिल्यांदा एक पत्र दिलेलं आहे आणि योगायोगानं महायुतीची आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे आज सभापतीला स्मरण पत्र द्यायला जाणार आहेत। या विधानसभेमध्ये पहिलं अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या अधिवेशनामध्ये जर स्मरण पत्र द्यायची वेळ येत असेल तर लोकशाही पायी तुडवण्याचा कार्यक्रम हे महायुतीचं सरकार आलेलं आहे। सत्तेच्या बहुमतानं या लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचा उन्माद आलेला आहे।